पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. 100च्या वरील वर्ग काढण्याची पद्धत, सोपी पद्धत. म्हणजे तुम्हाला जसं परीक्षेत विचारलं तर 104चा वर्ग काय आहे, तर तुम्ही असं करणार तर नाही ना, 104 गुणिले 104. तर याची सोपी पद्धत आहे. 100च्या वर वर्ग काढण्याची सोपी पद्धत आहे. आता मी तुम्हाला ती सोपी पद्धत सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका आणि बघा. पहिला 104. आता 104 100पेक्षा किती जास्त आहे? 100पेक्षा किती जास्त आहे? 104 4ने जास्त आहे. ठीक आहे. तर 104 मध्ये 104 मिळून टाकायचे. किती झाले? 108. 108 झाले. 108 झाले. आता आपण किती जास्त आहे 100पेक्षा? 100पेक्षा किती जास्त आहे? 4 जास्त आहे. म्हणून 4चा वर्ग करायचा. 4चा वर्ग किती होते? 16. हे झालं 104चा वर्ग. हा दुसरा यातला 108चा वर्ग. आता 108 100पेक्षा कितीने जास्त आहे? 8ने जास्त आहे. म्हणून 108 मध्ये 8 मिळवले. 108 मध्ये 8 मिळवले तर 116 होतात. आता 8चा वर्ग किती आहे? 64. म्हणून 64 जसा तसे दिले. म्हणजे 100पेक्षा जेवढे जास्त आहे त्याचा वर्ग करायचा. म्हणजे इथे केला आपण 8चा वर्ग. इथे केला आपण 8चा वर्ग 64. आता 2 अंकी वर्गसंख्या म्हणून आपण जशीच्या तशी लिहिली. अगर 3 अंकी वर्गसंख्या असेल तर कसं करायचं? जसं 116चा वर्ग म्हटलं. आता 116चा वर्ग. आता 116 100पेक्षा कितीने जास्त आहे? 16ने जास्त आहे. म्हणून 116 मध्ये 116 प्लस करायचे. हे झाले 132. किती जास्त आहे? 16 जास्त आहे. म्हणून 16चा वर्ग केलं. 16चा वर्ग किती होते? 256. आपल्याला तर 2 अंकी वर्गसंख्या पाहिजे, इथं 3 अंकी आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा मी 3 अंकी वर्गसंख्या आहे ते 2 इथे लिहायचे आणि 56 त्याच्या बाजूला लिहायचे. आता बघा 6 5 4 3 2 म्हणजे 116चा वर्ग झाला 13,456. हे त्याची सोपी पद्धत आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं की 104चा वर्ग विचारलं तर 100पेक्षा 4 जास्त आहे. म्हणून 104 मध्ये 4 मिळवायचं आणि त्याचा वर्ग करायचा, त्याच्या बाजूने लिहून घ्यायचं. 4चा वर्ग 16 असं सर्व याच्यात करायचं. हे सोपी पद्धत आहे. आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि मला थोडंसं मोटिवेशन मिळेल की तुम्ही मला लाईक शेअर कमेंट केल्यावर मी चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या रीतीने आणि चांगली सोपी पद्धत तुम्हाला सांगेल. थँक्यू.